काय करतो रे? स्वतः शेवटची पोळी स्वयंपाक सगळा झाला, फक्त सगळा म्हणजे चपाती कुकर अजून आमटी किंवा भाजी टाकायची राहिलेली आहे. तू बाहेर पण जाऊ शकता ना, तुम्ही खुर्ची आता ही खुर्ची आहे. कशाला आणली खुर्ची? काय की मला बघायला सोपं जातं. लागण 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 डोक्याला. आता काय करायचं? आमटी करायची. हा आमटी खाणार? हा तिखट आमटी? तिखट आमटी नाही, आमटी तिखट असते बाळा. तू दोन ह्याच्यात एकच का ठेवलंय? एक ह्याच्यात एक चमचे ठेवत असतो. बा आता तू मोठा झाला. मोठं नाही, खुर्चीवर उभं राहिलं म्हणून आठवतं. होय. नको काढू, ते काढू नको काढू. काढणार नाही. का बरं? माहिती मला आवडतं. हे बघा. आता काय करणार आहे चपाती झाल्यावर? चपाती झाल्यावर तुला छोटी चपाती केली. मला पण बनवत आहे की छोटी आपले चपाती. फोटो. सो मी आज बनवणार आहे आमटी, म्हणजे तूर आणि मूग डाळ आहे त्याची मिक्स कुकर लावलेली, तर मी त्याची आमटी बनवणार आहे. एकदा ना अशा पद्धतीमध्ये आमटी नक्की करून बघा, कारण की मी थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये केली, इतकी मस्त झाली. खायला तर टेस्ट आहेच आहे, पण दिसायला पण इतकी मस्त आहे. थोडीशी वेगळी केली, तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर कुकर लावलेला आहे, वरण भात दोन्ही पण झाले. आत्ता मला फोडणी घालायची, तर फोडणीला थोडंसं जास्त तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि लसूण थोडंसं जास्त घालायचं आहे. सो मी लसूण फक्त चमच्याने दाबून घेतला आहे, म्हणजे कट वगैरे नाही केला, फक्त चमच्याने आपल्याला छान दाबून घ्यायचा आहे. त्याने आमटी छान पण दिसते आणि टेस्टी पण लागते. तुकडे केल्यापेक्षा कधी पण आमटीला ना थोडंसं चमच्याने दाबून घ्यायचा, किंवा एखादी उकळी असेल त्याच्यात अगदी थोडासा मोठालाच, म्हणजे असं खूप बारीक नाही करायचा, थोडा मोठालाच ठेवायचा. आणि त्याच्यामध्ये आता टाकली मी थोडीशी हळद, आणि आता लगेच 2 टोमॅटो घेतलेले आहेत. सो ते पण छोटाले होते म्हणून 2 घेतलेत, आणि आता ते पण कट केले, थोडेसे बारीक केले किंवा मोठे केले तरी पण चालतं, कारण की आपल्याला तेलामध्ये पूर्ण छान हे भाजून घ्यायचेत. आणि आता मी लगेच टाकते मीठ, जेवढं आमटीला लागणार आहे ना तेवढं टाकते. वरण लावताना पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि आत्ता ही फोडणी घातली, म्हणजे आत्ता आपल्याला ह्याला ना 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती छान टोमॅटो आहे तो गाळ शिजून द्यायचा आहे. लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये वरण नाही टाकायचं, कारण की काय होतं तसं टाकलं तर टेस्ट पण एवढी येत नाही, आणि जो टोमॅटो आहे ना तो छान ह्याच्यामध्ये तळलं ना तर आमटी अजून भारी लागते. तर बघू शकता आता मी टोमॅटो आहे तो थोडासा म्हणजे चांगला शिजला की अगदी बारीक दाबून घेते. आणि आत्ता बघू शकता मी तुम्हाला काय म्हटलं होतं की मी नवीन थोडीशी वेगळी पद्धत करणार आहे. तर आत्ता हे आहे तिखट, हे मी काळा मसाला आहे, कांदा लसूण मसाला. सो बघू शकता मी त्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी ॲड केलं आहे, आणि आत्ता आमटीला कट कसा येतो आहे बघू शकता. मी जर डायरेक्ट तिखट टाकलं ना, मी खूप वेळेस म्हणजे मी फक्त तिखट टाकत असते, पाण्यात मिक्स नाही करत आहे. पण एक वेळेस मी अशीच मला सोयाबीनची भाजी बनवायची होती, तेव्हा मी काय केलं की पाणी टाकलं त्याच्यामध्ये. असलं मस्त चटचटीत तेल सुटते, ठसका तर कसलाच येत नाही, पण तेल कसं सुटतं आहे बघा तुम्ही. इतकं मस्त असं वाटतं की अशी सुक्की भाजी खायला पण, टोमॅटोची चटणी कशी असती अशी सुक्की भाजी खायला पण इतकी भारी लागेल. बघू शकता अगदी 1 मिनटात तोंडाला पाणी येण्यासारखं मस्त टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. आणि आत्ता हे वरण आहे, हे मी ह्याच्यामध्ये टाकते. इतकी मस्त आणि टेस्टीला तर विचारूच नका. भातानं आमटी खायला इतकी भन्नाट मस्त झाली. सो बघू शकता आत्ता जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी टाकायचं आहे, आणि एक छान अशी उकळी येऊ द्यायची. तेल मी म्हणजे आपण आमटीला तेवढंच तेल वापरतो, पण तेल किती सुटलं आहे कारण की मी ती चटणी आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून टाकल्यामुळे एवढं तेल सुटलं. एरवी फक्त आपण साधी पण एकदा करून बघा, साधीला इतका छान कट नाही येते. आणि सेम तेच साहित्य, फक्त मी फक्त पाणी, चटणी आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकली, तर असला मस्त कट आला आहे खायला तर मस्तच. आणि आत्ता
रुद्रांश अगोदर कधी आमटी खात नव्हता, त्याला म्हणजे आमटी प्रकार हा आवडतच नव्हता. एकतर तिखटचं काही नव्हतं, चटणी पण तिखट खायचा. पण आत्ता मी ही आमटी केली ना, आता ही आमटीला 8 दिवस झाला असेल करून, फक्त एडिटिंग करायची राहिली होती म्हणून आत्ता एडिट करते. तेव्हा त्यांनी आमटी खाल्ली, तेव्हापासून तो रोज म्हणतो मम्मी आज आमटी कर, मी आमटी खायला पण इतकी मस्त झाली. आणि आमटी भात त्याच्यासोबत भाकरी पण बनवलेली आहे. सो चपाती पण बनवली, भाकरीसोबत तर अजूनच भारी लागती आणि चपातीसोबत पण छानच लागती. तर अशी आमटी ना एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा, इतकी मस्त लागती आणि कट पण इतका छान येतं. म्हणजे ज्यांना असं म्हणजे आपल्याला कसं कधी कधी साध्या भाज्या खाऊन असं वाटतं की नको, पण अशी मस्त तरी वगैरे आली ना तर असं लगेच बघताच असं वाटतं की आत्ता लगेच जेवायला बसावं. मला पण असं झालं. मस्त आमटी झालेली आहे. आता ह्याला एक उकळी येऊ देते मी, आणि उकळी आल्याच्यानंतर पण ना आपल्याला 1 ते 2 मिनटं कमी गॅसवरती ठेवायचं, म्हणजे जेवढा कट आहे ना तो परत आमटीवर येतो. आणि आत्ता स्वयंपाक राहिला होता, थोडासा झालता, थोडा राहिला होता, अजून भाजी राहिली होती. मग लगेच यांनी दूध वगैरे आणलं, दूध एकीकडे गरम करायला ठेवलं आणि मग बघू शकता मस्त असा दुधाचा चहा बनवलेला आहे. अगोदर चहा घेऊयात आणि राहिलेलं स्वयंपाक आहे ते नंतर करूयात. आणि नंतर चहा घेऊन झालं, कणिक पण छान भिजली होती, तर म्हटलं चला आता चपात्या करूयात. कारण की रुद्रांश म्हणजे जास्त करून भाकर नाही खाते आणि ह्यांना पण भाकरी नाही आवडत आहे. तर म्हटलं चला चपात्या पण बनवूयात, आणि भाकरी तर बनवलेलीच आहे. सो चपाती पहिलीच आहे तरी पण मस्त फुगते. आणि दुसरी चपातीपासून तर माझ्या इतक्या मस्त चपात्या येतात की मला सगळ्यात फेवरेट. अगोदर वाटतं कणिक मळवायची, आणि मला चपात्या करायला एवढ्या आवडतात की विचारूच नका. म्हणजे भाजी एवढी नाही आवडत आहे, पण जास्त करून चपात्या. तर आत्ता काय करायचं आहे, जी पहिली चपाती असेल ती तशीच भाजायची, पण जेव्हा आपण दुसरी तिसरी पहिलीच्या नंतर कितीही चपात्या भाजतो ना तेव्हा असं भाजायचं. पहिली चपाती आहे ती त्याच्यावर टाकायची, टॅप टॅप करायचं, पूर्ण चपाती चौकडनं एकदम छान खरपूस भाजती आणि खायला पण एकदम मस्त लागते.